गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण मेंटल वेलनेस, त्यालाच मानसिक सुदृढता असं म्हटलं गेलंय पहा. तर ह्या घटकाविषयी आज आपण त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर जागतिक आरोग्य संघटना, त्यालाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं गेलंय पहा. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ज्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमता, पात्रता लक्षात ठेवता येतात, तसेच ज्या व्यक्ती जीवनामध्ये जे सामान्य स्वरूपात ताणतणाव येत असतात की त्यांना ते तोंड देत असतात, आणि मग अशा ज्या व्यक्ती असतात आपल्या क्षमतेचा ते काय करतात, पूर्णपणे उपयोग करत असतात. आणि तो उपयोग समाजासाठी, स्वतःसाठी तर करतात, परंतु समाजासाठी देखील तो उपयोग त्या ठिकाणी करत असतात. आणि अशा प्रकारे समाजासाठी उपयोग करत असताना ज्या व्यक्ती काय करतात, समाजासाठी योगदान देत असतात किंवा त्यासाठी त्या सक्षम ठरत असतात, तर अशाच व्यक्तीमध्ये काय म्हटलं गेलंय, मानसिक सुदृढता त्या व्यक्तीमध्ये आहे असं आपण त्या ठिकाणी संबोधत असतो. तर या व्यक्ती ज्या असतात, तर ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी पुष्कळशे असे परिश्रम घेत असतात. मग हे परिश्रम घेत असताना स्वतःला कितीही त्रास झालेला असेल तरी तो त्रास सहन करून दुसऱ्याला कसं आपल्याला समाधानी ठेवता येईल किंवा त्या परिस्थितीतून कसं समोरच्या व्यक्तीला बाहेर काढता येईल, यासाठी व्यक्तीकडून प्रयत्न केले जात असतात. म्हणजे ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी स्वतः त्रास सहन करतात आणि इतरांना ते मदत करत असतात पहा. आणि मग समोरील जे व्यक्तीला जो प्रसंग आलेला असेल त्या प्रसंगातून व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी या व्यक्ती काय करतात, प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी आपण हा एक घटक त्या ठिकाणी पाहत आहोत, मेंटल वेलनेस. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मीन्स WHO define mental wellness as a state of well-being in which the individual realize his or her own abilities, can cope up with the normal stresses of life, can work productive, productively and fruitfully, and is able to make contribution to his or her community. She is able to work hard and is striving to get out of the stressful situation. She is able to face difficult situation boldly too. She is experiencing psychological pain of the stress. तो ये मेंटल वेलनेस जो पर्सन्स रहेंगे, तो ये पर्सन्स आपको कितने भी प्रॉब्लम आ सकते हैं, तो ये प्रॉब्लम सेपरेट अभी कुछ टेक्निक यूज करके ये प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं, और दूसरे जो पर्सन्स रहेंगे उसको सेटिस्फेक्शन कैसे कर सकते हैं, अलग अलग टेक्निक यूज करके ये पर्सन्स को सेटिस्फेक्शन रखने का ट्राई कर सकते हैं. इसलिए और कौन सा भी प्रॉब्लम आने के बाद ये क्या करते हैं, अपने माइंड में ज़्यादा से ज़्यादा स्ट्रेस नहीं ले सकते, इजीली अलग अलग टेक्निक यूज करके ये प्रॉब्लम इजीली सॉल्व कर सकते हैं. तो ऐसे अलग अलग टेक्निक यूज करके ये मेंटल वेलनेस पर्सन क्या कर सकते हैं, अच्छी तरह से वर्क कर सकते हैं. तो ये फर्स्ट रहेगा मेंटल वेलनेस. उसमें जे सेकंड पॉइंट रहेगा भावनिक घटक. तर या भावनिक घटकालाच काय म्हटलं गेलंय, इमोशनल ऍस्पेक्ट असं म्हटलं गेलंय बा. इमोशनल ऍस्पेक्ट. तर भावनिक घटक किंवा त्याला इमोशनल ऍस्पेक्ट जे म्हटलं गेलंय, तर त्यामध्ये पहा या ज्या व्यक्ती असतात भावनिक घटकामध्ये ज्या व्यक्ती येत असतात, तर या व्यक्ती सर्वसाधारणपणे निरोगी असलेल्या आपल्याला दिसून येतात पहा. त्यानंतर या व्यक्ती कशा असतात, आनंदी असतात. म्हणजेच या व्यक्ती निरोगी असतात, आनंदी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या व्यक्तीमध्ये समाधानाची भावना असलेली आपल्याला दिसून येते. आणि या सर्व घटकांचा उपयोग करून ते आपलं कार्य करत असतात किंवा आपलं जीवन जगत असतात. आणि म्हणूनच या व्यक्तीच्या मनावर कुठलाही ताण असत नाही, म्हणून ते मग आनंदी जीवन जगत असतात. मीन्स इमोशनल एस्पेक्ट मीन्स ये जो पर्सन्स रहेंगे तो पूरे कैसे प्लेजर रहेंगे, हैप्पीली रहेंगे, और पूरा भी सेटिस्फैक्शन उसके पूरे लाइफ में हो सकता है. इसलिए कौन से भी स्ट्रेस उसके माइंड में नहीं रह सकता.
उसमें एंजाइटी नहीं रहेगा, डिप्रेशन नहीं रहेगा, कौन सा फोबिया नहीं है, तो उसकी क्या कौन सा भी प्रॉब्लम क्रिएट होने के बाद इजीली ये प्रॉब्लम क्या कर सकते हैं, ये सॉल्व कर सकते हैं. नेक्स्ट सेकंड, मानसशास्त्रीय घटक किंवा त्याला सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट असं म्हटलं गेलंय. पहा, हा जो दुसरा घटक असेल त्याला मानसशास्त्रीय घटक म्हणून संबोधलं गेलंय, किंवा त्याला ते दुसरा शब्द काय म्हटलं गेलं, सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट असं म्हटलं गेलंय. तर या ज्या व्यक्ती असतात, तर या व्यक्ती उच्च स्वाभाविक त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या व्यक्तीमध्ये असणारा आत्मविश्वास जो असतो तो अतिशय उच्च असलेला आपल्याला दिसून येतो. बा म्हणजेच आत्मविश्वास त्या ठिकाणी अधिक असतो. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात तर सर्वसाधारणपणे आत्मवास्तविकीकरणाची क्षमता त्यांच्यामध्ये अधिक असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात तर आपल्या गरजा ते स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर दुसऱ्याच्या गरजा आपल्याला कशा पूर्ण करता येईल यासाठी ते प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या, त्यासाठी इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. याशिवाय ते समाजासाठी योगदान देत असतात. पहा म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करून समाजासाठी काय करतात, त्या ठिकाणी काही वेळ देत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पहा त्यानंतर मग हे सर्व दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करत असताना ज्या काय अडचणी येत असतात त्या अडचणीवर मात करतात. म्हणजे प्रसंगी काय करतात, परिस्थिती बदलण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट मीन्स सेन्स ऑफ बिंग वर्दी, दॅट इज हाय सेल्फ इस्टीम, हाय सेल्फ कॉन्फिडन्स अँड टेंडन्सी ऑफ सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, दॅट इज tendency to develop one's abilities fully, ability to take the right decision, the ability to influence the environment, to satisfy one's need, and the tendency to contribute towards society or community. तर मानसशास्त्रीय घटकामध्ये काय, हे जे घटक त्या ठिकाणी येत असतात तर या व्यक्ती उच्च स्वाभिमान असणाऱ्या असतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास अधिक असतो, आत्मवास्तविकीकरणाची क्षमता त्या ठिकाणी अधिक असते, परिस्थिती बदलण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये अधिक असते. त्यानंतर जे घटक त्या ठिकाणी त्यांना अडचण निर्माण करत असतात त्या घटकावर ते काय करतात, सहज मात करत असतात आणि मग त्यानंतर परिस्थितीवर त्या ठिकाणी ते मात करण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट न्यू पॉइंट नंबर 3, जीवन तत्वज्ञान मीन्स लाइफ फिलॉसॉफी. नंबर 3, जीवन तत्वज्ञान मीन्स लाइफ फिलॉसॉफी. तर थोडक्यात मानसिक सुदृढता म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये उत्पादकता, क्रियात्मकता, त्यानंतर इतरांशी यशस्वीपणे संबंध प्रस्थापित करणे हे या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जीवन जगत असताना जे अनेक प्रकारचे व्यक्तीला ताणतणाव येत असतात त्या ताणतणावाला व्यक्ती काय करतात, सामोरे जाण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या व्यक्ती अशा प्रसंगी काय करतात, स्वतःमध्ये काही बदल करत असतात. त्यानंतर ते शक्य नसेल तर परिस्थितीमध्ये ते बदलण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच एकतर ते स्वतः बदलण्याचा प्रयत्न करतात, ते शक्य नसेल तर परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे सर्व करत असताना स्वतःला जर काही त्रास होत असेल तो त्रास सहन करून त्या भोवतालच्या घटकाशी, प्रसंगाशी, वातावरणाशी समरस होण्याचा प्रयत्न करत असतात. पहा आणि मग त्यालाच काय म्हटलं गेलंय, कम्युनिकेशन असं म्हटलं गेलंय. म्हणजे कम्युनिकेशनासाठी 2 घटक महत्वाचे असतात, एक तर स्वतः आणि त्यानंतर दुसरी व्यक्ती असतात. म्हणजे त्या घटकाशी किंवा प्रसंगाशी जुळून घेऊन कम्युनिकेशन करत असतात. आणि हे कम्युनिकेशन योग्य पद्धतीने जर होत असेल तर त्या ठिकाणी व्यक्तीच्या मनावर कुठल्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी ताण येत नाही. पहा आणि मग हा जर ताण येत नसेल तर त्यावेळेस काय होईल, मग व्यक्तीच्या मनावर जर ताण येत नसेल तर व्यक्ती आनंदी जीवन त्या ठिकाणी जगत असलेला आपल्याला त्या जीव दिसून येत असते. म्हणजे सर्वसाधारणपणे मानसिक सुदृढता त्या व्यक्तीची उत्तम असलेली आपल्याला दिसून येते. तर या संदर्भात जॉन ट्रेव्हिस यांनी 1972 मध्ये मानसिक सुदृढता व निरोगीपणाचा निरुत्तर प्रारूपावर एक आराखडा तयार केला आहे. पहा तर तो आपण पुढील घटकामध्ये त्या ठिकाणी पाहत आहोत. जर तो नेक्स्ट
लाईफ फिलॉसॉफी मीन्स जीवन तत्वज्ञान. इन शॉर्ट, mental wellness is a state of successful performance of psychological functions resulting in productive activities, fulfilling relationship with people, ability to cope up with stress, and ability to change and adapt. Wellness continuum can be better understood using the following diagram, which is based on illness wellness continuum model John Travis in 1972. तर यामध्ये हे एक मॉडेल त्या ठिकाणी सांगितले गेले पहा. तर हे जे मॉडेल कोणी सांगितले गेलंय तर त्यामध्ये जॉन ट्रविस मानसशास्त्रज्ञ या ठिकाणी हे एक मॉडेल सांगितले गेलंय. इलनेस वेलनेस कंटिन्यू गिव्हन बाय जॉन ट्रॅव्हिस. तर त्यालाच मानसिक सुदृढता व निरोगीपणाचं निरंतर प्रारूप असं म्हटलं गेलंय पहा. तर सर्वसाधारणपणे या प्रारूपामध्ये 4 घटकांचा समावेश त्या ठिकाणी केला गेलाय. तर त्यामध्ये जे आकृतीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर या आकृतीमध्ये काय दाखवले गेलंय, उत्तम मानसिक सुदृढता मीन्स वेलनेस, त्यानंतर मानसिक आजार, त्यानंतर मानसिक निरोगीपणा आणि त्यामध्ये सुदृढता. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे 4 घटक या ठिकाणी सांगितले गेलेत. तर हे ज्या 4 घटकांचा समावेश या ठिकाणी केला गेलाय. तर तो जो पहिला भाग असेल तर त्या पहिल्या भागामध्ये काय सांगितलं गेलंय, या पहिल्या भागात ज्या व्यक्ती येत असतात तर त्या व्यक्तींना कोणत्याही स्वरूपाचा मानसिक आजार असत नाही पहा. परंतु त्या व्यक्तींना ज्या अडचणी त्या ठिकाणी येत असतात त्या अडचणीवर या व्यक्ती काय करतात, मात करत असलेला आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हा जो पहिला भाग आकृतीमध्ये आपण पाहिलाय तर एकूण आकृतीमध्ये 4 भाग केले गेलेत. तर त्यामध्ये पहिल्या भागात असणाऱ्या ज्या व्यक्ती येत असतात तर या व्यक्तींना मानसिक आजार झालेला नसतो. म्हणजेच काय, तरी सुद्धा या व्यक्तींना ज्या अडचणी येत असतात त्या अडचणींना ते सामोरे जातात आणि आपलं जीवन त्या ठिकाणी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतात. तर सर्वसाधारणपणे या व्यक्ती या पद्धतीने जीवन त्या ठिकाणी जगत असतात. त्यानंतर त्यामध्ये असणारा जो दुसरा भाग असतो म्हणजे दुसरा जो आकृतीमध्ये दर्शवलेला जो कॉलम असेल, नेक्स्ट दुसऱ्या भागात असणाऱ्या व्यक्तींना कोणताही मानसिक स्वरूपाचा आजार दिसत नाही. मीन्स इन अकॉर्डिंग टू ऑल्सो द इंडिव्हिज्युअल हॅज नो मेंटल इलनेस. म्हणजे व्यक्तिगत ज्या समस्या असतात, जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी असतं तरी सुद्धा या व्यक्ती म्हणजे जे जीवन जगत असतात तर त्यावेळेस त्यांच्या समोर कोणत्याही स्वरूपाचं ध्येय असत नाही. म्हणजे बट ही एक्सपिरियन्सेस सब्जेक्टिव्ह फिलिंग ऑफ ग्रीफ ऑर अनहॅपीनेस अँड सीज नो गोल इन लाईफ. तर यामध्ये हा जो दुसरा घटक या ठिकाणी सांगितला गेलाय. तर या दुसऱ्या घटकामध्ये काय सांगितले गेलंय पहा. तर या दुसऱ्या घटकामध्ये व्यक्तीच्या मनावर जो ताण त्या ठिकाणी आलेला असतो तर हा ताण त्या ठिकाणी जरी आलेला असेल परंतु व्यक्तीला त्या ठिकाणी ज्या अडचणी येत असतात त्या अडचणीवर व्यक्ती काय करतात, मात करत असलेला आपल्याला दिसून येतात पहा. म्हणजेच सर्वसाधारणपणे हा जो घटक असेल या घटकांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. इन कॉर्डर्ड ऑल्सो द इंडिव्हिज्युअल हॅज नो मेंटल इलनेस बट द एक्सपिरियन्सेस subjective feeling of grief or unhappiness and sees no goal in life. म्हणजेच व्यक्तींना मानसिक आजार दिसत नाही परंतु व्यक्तिगत ज्या समस्या असतात त्या समस्येमुळे व्यक्तीमध्ये जीवन जगत असताना त्यांना दुःख अनुभवायला मिळत असतं. आणि या ज्या व्यक्ती असतात तर या व्यक्तीसमोर कोणत्याही स्वरूपाचं ध्येय असत नाही पहा. आणि मग ज्या वेळेस व्यक्तीसमोर ध्येय नसेल तर व्यक्तीकडून जे कार्य केलं जात असतं त्या कार्याला कोणत्याही स्वरूपाचा अर्थ असत नाहीत. म्हणजेच हा जो तिसरा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत तर या तिसऱ्या भागात असणाऱ्या व्यक्तींना मानसिक स्वरूपाची विकृती असते. मीन्स इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग टू क्वाड्रंट 3 इज सफरिंग फ्रॉम मेंटल इलनेस. म्हणजेच यांच्यामध्ये मानसिक विकृती असलेली आपल्याला दिसून येते. परंतु या ज्या मानसिक विकृती असूनही या व्यक्तीची जी मानसिक सुदृढता असते तर ती मानसिक सुदृढता अतिशय उत्तम स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते.
तर परिणामी अशा व्यक्ती ज्या असतात, तर अशा व्यक्तीमध्ये आत्मसन्मान व आशावाद हा चांगला असलेला आपल्याला दिसून येतो पहा. म्हणजेच काय? बट इन स्पाइट ऑफ इलनेस ही एक्सपिरियन्स हाय सेन्स सब्जेक्टिव्ह वेलबिंग हॅज गुड सेल्फ इस्टीम अँड इज होपफुल. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे जीवन त्या ठिकाणी ते जगत असतात, तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपलं जीवन आनंदी कसं जगता येईल यासाठी व्यक्तीकडून प्रयत्न केले जात असतात पहा. आणि मग हे जे प्रयत्न केले जात असतात, तर प्रयत्न जर योग्य पद्धतीने झालेले असतील, तर व्यक्ती आनंदी आणि उत्साही जीवन जगत असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात पहा. तर अशा प्रकारे हा एक दुसरा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर हा जो तिसरा घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत, तर तिसऱ्या भागात व्यक्तीची मानसिक विकृती जी असते, तर एक मानसिक विकृती काही लक्षणे त्या ठिकाणी दिसून येत असतात. इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग टू क्वाड्रंट 3 इज सफरिंग फ्रॉम मेंटल इलनेस. म्हणजेच व्यक्तीमध्ये ही विकृती दिसून येते, परंतु मानसिक विकृती असतानाही त्यांची मानसिक सुदृढता चांगली असते. बट इन स्पाइट ऑफ इलनेस ही एक्सपिरियन्सेस हाय सेन्स ऑफ सब्जेक्टिव्ह वेलबिंग हॅज गुड सेल्फ इस्टीम अँड इज होपफुल. म्हणजेच यांची मानसिक सुदृढता जरी या व्यक्तींची चांगली असली, तरी परिणामी अशा व्यक्तींमध्ये आत्मसन्मान व आशावाद चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दिसून येत असतो पहा. तर अशा प्रकारे हा एक तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. म्हणजेच या व्यक्तीमध्ये आशावाद त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा असलेला आपल्याला दिसून येतो. अँड लास्ट नंबर 4, while in quadrant 4 we find the individual having two-fold problems. He has mental illness and at the same time he experiences distress and sees no goal in life. At times personality disintegration is also observed. This is the lowest level of functioning. तर हा जो चौथा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा, तर या चौथ्या भागामध्ये हा जो चौथा भाग असेल, तर या चौथ्या भागामध्ये काय सांगितलं गेलंय, या व्यक्तींमध्ये मानसिक विकृती आणि आजारपण असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. म्हणजेच मानसिक विकृती आणि आजारपण हे दोन्ही घटक किंवा या ज्या दोन्ही समस्या व्यक्तीमध्ये एकाच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. म्हणजे व्हाईल इन क्वाड्रंट 4 वी फाइंड द इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग टू फोल्ड प्रॉब्लेम्स. म्हणजे ताणतणावाचे अनुभव जीवन जगत असताना त्यांना तर येतच असतात, परंतु अनुभव जरी येत असतील ज्यावेळेस जे जीवन जगत असतात, तर त्यांच्यासमोर कोणत्याही स्वरूपाचं ध्येय असत नाही. आणि मग ध्येय असत नाही तर त्या कार्याला अर्थ असणार नाही. ही हॅज मेंटल इलनेस अँड ॲट द सेम टाइम ही एक्सपिरियन्स डिस्ट्रेस अँड सीज नो गोल इन लाईफ. तर या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यासमोर जीवन जगत असताना कोणतंही गोल असत नाही किंवा ध्येय असत नाहीत आणि त्या ठिकाणी जीवन जगत असतात. तर अशा ज्या व्यक्ती असतात, तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विस्कळीतपणा असलेला आपल्याला दिसून येतो पहा. आणि मग हा जो विस्कळीतपणा असेल, तर जीव असं का दिसून येतं, तर त्यांच्यासमोर कोणतंही ध्येय असत नाही आणि ध्येय समोर नसेल तर आपण जे कार्य करत असतो ते कार्य योग्य पद्धतीने त्या ठिकाणी होत नाही पहा. म्हणजे कोणतंही समोर ध्येय नसत नाही, व्यक्तिमत्वामध्ये विस्कळीतपणा येत असतो आणि त्यामुळे मग व्यक्तीला कोणतंही कार्य करण्यामध्ये इंटरेस्ट असत नाही किंवा एखादं कार्य करण्यासाठी जेव्हा आपण त्यांना समजावत असतो किंवा हे कार्य करण्यास प्रवृत्त करत असतो, तर त्या ठिकाणी ते काय करतात, असमर्थता दर्शवित असतात. म्हणजे ॲट टाइम पर्सनॅलिटी इंटिग्रेशन इज ऑल्सो ऑब्झर्व्ड. दिस इज द लोएस्ट लेवल ऑफ फंक्शनिंग. म्हणजेच कार्य करत असताना अनेक स्वरूपाच्या अडचणी व्यक्तीमध्ये येत असतात आणि त्यामुळे ते कार्य व्यवस्थित होत नाही, त्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमतांचा ते उपयोग करत नाहीत, असमर्थता त्या ठिकाणी दर्शवित असतात. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी सांगितला गेला आहे. आणि आजच्या तासाला आपण मेंटल इलनेस किंवा मानसिक सुदृढता हा घटक, त्यामध्ये असणारे जे काही उपघटक आपण त्या ठिकाणी पाहिलेत आणि जो राहिलेला भाग असेल तर तो आपण नंतरच्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा. तर आतापर्यंत आपण एक त्यामध्ये असणारे जे 3 घटक आपण पाहिलेले आहेत पहा.
आणि त्यामध्ये आता शेवटचा घटक कोणता आहे, मानसिक सुदृढता किंवा मग त्याला मेंटल वेलनेस म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलंय. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग पुढील लेक्चरला आपण पाहणार आहोत. धन्यवाद.